दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय मुंबईचा राजा मार्गस्थ झालेला आहे, तर थोड्याच वेळात लालबागचा राजा देखील मार्गस्थ होणार आहे आणि तिसऱ्या मिनिटामध्ये आपण पाहतोय तेजूमायाचा गणपती देखील मार्गस्थ झालेला आहे। गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये अगदी जल्लोषात भक्तगण विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। बाप्पाचं हे सोज्वळ सात्विक रूप पाहता यावं, भरभरून पाहता यावं बाप्पाला, यासाठी हे भक्तगण लाखोंच्या संख्येनं मुंबईच्या रस्त्यावर आल्याचं बघायला मिळतं। अगदी या गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये महिलांचा आणि लहानग्यांचा तसंच युवकांचा देखील सहभाग मोठ्या संख्येनं आपल्याला पाहायला मिळतोय। एकीकडे रंगीबेरंगी फुलांची सजावट होती, आकर्षक देखावे साजरे केले जात आहेत, तर काही ठिकाणी अगदी जल्लोषामध्ये ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पावर गुलालाची उधळण केली जाते। बाप्पा अगदी या गुलालामध्ये रंगून निघाल्याचं बघायला मिळतंय। शिवाय आपण या दृश्यांमधून पाहतोय की भक्तगण देखील अक्षरशः या गुलालाच्या रंगामध्ये माखून निघाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। मुंबईच्या राजाची चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या मार्गस्थ विसर्जनाची आपण ही दृश्य पाहतोय। सध्या बाप्पा मुंबईच्या रस्त्यावर आहे आणि बाप्पाला पाहता यावं, त्याचं हे जे सोज्वळ सात्विक जे रूप आहे ते भरभरून पाहता यावं, यासाठी भक्तगण इथे उपस्थित झालेले आहेत। चिंतामणीचा आगमन आता आपण मुंबईच्या राजाची थेट दृश्य पाहतोय। मुंबईचा राजा मार्गस्थ झालेला आहे। बाप्पावर ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव आणि काही ठिकाणी गुलालाची उधळण होताना बघायला मिळते। अगदी ढोल ताशांच्या गजरामध्ये गुलालाची उधळण करत भक्तगण इथे पोहोचलेले आहेत। उंच मूर्ती, अलोट गर्दी आणि योग्य नियोजन हे या मुंबईच्या राजाचं खास आकर्षण आहे। आणि सध्या ही विसर्जन मिरवणुकीची थेट दृश्य तुम्ही पाहताय। या संपूर्ण सोहळ्याला गालबोट लागू नये यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज झालेला आहे। शिवाय प्रत्येक मंडळाकडनं हजारो कार्यकर्त्यांकडनं हा सोहळा सुरळीत पार पाडावा यासाठी सुंदर अशा पद्धतीनं, चोख पद्धतीनं व्यवस्था केली जाते। शिवाय कितीही गर्दी असली तरी माझ्या बाप्पाच्या सोहळ्याला गालबोट लागू नये म्हणून प्रत्येक भक्त स्वयंप्रेरणेनं काम करताना आपल्याला बघायला मिळते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।